प्रश्न क्रमांक 1. एका वस्तूची किंमत 10% कमी झाल्यावर तिचा खप 20% वाढतो, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती वाढ होते? तर असा प्रश्न आला, वाढ किंवा घट, तर कसा सोडवायचा पहा. काही सेकंदात आपण असे प्रश्न सोडवू शकतो. सुरुवातीला आपल्याला 10% कमी म्हटलेलं आहे, त्यामुळे -10, त्याचबरोबर तिचा खप 20%ने पुन्हा वाढतो, त्यामुळे +20. आता इथे वजा अधिक काय होतं, तर वजा होतं, आणि या दोन किमतींचा गुणाकार इथे अंशामध्ये ठेवायचा. 10 गुणिले 20 आणि छेदामध्ये 100. आता पहा या ठिकाणी, तर 20 × 20, 20 100, पुन्हा 5 × 5, 5 दुनी 10. आता हे वजा अधिक काय होणार आहे, वजा होणार आहे, त्यामुळे इथे 10 येईल, आणि मोठ्या संख्येची जे चिन्ह आहे ते आपल्याला अधिक ठेवावं लागेल, आणि हे -2. आता +10 मधून हे -2 गेले तर किती राहतं, 8, आणि मोठ्या संख्येचं पुन्हा चिन्ह अधिक येईल, त्यामुळेच 8% काय असणार आहे आपलं उत्तर, 8% ने वाढ हे उत्तर असणार आहे. जर वजा चिन्ह आलं असतं तर घट झाला असता, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पाहूयात असाच एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. एका पुस्तकाची किंमत 30% ने वाढवून 20% ने कमी केली तर एकूण व्यवहारात किती फायदा अगर तोटा होईल? तर तसाच प्रश्न आहे. सुरुवातीला 30% वाढ आहे, त्यामुळे 30% वाढ अधिक 30, त्यानंतर 20% कमी हे -20, अधिक वजा वजा होईल, आणि या दोन किमतींचा गुणाकार इथे अंशामध्ये ठेवायचा आहे आपल्याला. 30 गुणिले 20 छेदामध्ये 100. आता भागाकार करूयात आपण, काटाकाटी करून घ्यायचे. 20 × 20, 20 100, पुन्हा 5 × 5, 5 30. तर राहिलं काय, अधिक 30, त्यानंतर -20 -6. तर अधिक वजा पुन्हा वजा होतं, त्यामुळे 30 मधून 20 गेले, 10 राहिले, आणि या ठिकाणी ह्या मोठ्या संख्येचं चिन्ह याला राहणारच आहे. त्यानंतर हे -6, 10 मधून 6 गेले, किती येणार, 4, आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली, त्यामुळे इथे काय होणार आहे, वाढच होणार आहे, म्हणजे फायदाच होणार आहे. तोटा होणार आहे का, नाही, त्यामुळे 4% फायदा, त्यालाच आपण नफासुद्धा म्हणतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर या पद्धतीने आपल्याला समीकरण तयार करून हे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3. एका पुस्तकाची किंमत 30% ने वाढवून नंतर 30% ने कमी केली तर एकूण व्यवहारात किती फायदा अगर तोटा होईल? तर या ठिकाणी आपण पटकन घाईमध्ये फरक नाही असं उत्तर देतो, तर तसं येणार नाही. जरी समान किंमत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त यांचा गुणाकार करायचा आहे. 30 गुणिले 30 आणि छेदामध्ये 100. आता या ठिकाणी जर आपण भाग दिला तर 2 शून्याला 2 शून्य गेले, 3 3 किती येणार आहे, 9. आणि अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये नेहमी तोटाच होतो, नेहमी घटच होते, त्यामुळे आपल्याला 9% कमी हे या ठिकाणी उत्तर येईल. आणि अगोदरच्या पद्धतीनुसार जर सोडवलं तर पहा, 30% ने वाढ म्हटल्यानंतर अधिक 30, त्यानंतर 30% ने कमी -30, आणि या ठिकाणी अधिक वजा वजा होतं, आणि या दोन संख्यांचा गुणाकार अंशामध्ये ठेवूयात, आणि छेदामध्ये 100. तर पहा, अधिक 30ला -30 जाईल, त्यानंतर 2 शून्याला 2 शून्य गेले, 3 त्रिक 9, आणि हे वजा चिन्ह. जर वजा चिन्ह आलं असेल तर या ठिकाणी आपण घट किंवा आपण तोटा म्हणतो, तर 9% ने कमी, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही भरपूर प्रश्न सोडवू शकता. एकाच पद्धतीचे प्रश्न असतात, परंतु आपल्याला पटकन कसं काढायचं, सेकंदात उत्तर कसं काढायचं, तर या पद्धतीनं काढायचं आहे. जर समान किंमत असेल तर या पद्धतीने काढा, जर वेगवेगळी किंमत असेल तर या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. प्रश्न क्रमांक 4. एका TV संचाची किंमत 20% ने वाढविल्याने वस्तूचा खप 20% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात किती फरक पडेल? आता समान किंमत आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेले आहे की कोणती ट्रिक वापरायची, सरळ गुणाकार करायचा. 20 गुणिले 20 आणि छेदामध्ये 100. भाग देऊयात. 20 × 20, 20 100, 5 × 5, 5 20, आणि 4% घट हे आपलं उत्तर असणार आहे. कारण अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये जर समान किंमत असेल तर त्या ठिकाणी घट किंवा तोटाच नेहमी होत
असतो. तर अशा पद्धतीने जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर तुम्ही काही सेकंदात या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. पुढील उदाहरणामध्ये आपण सर्व TET परीक्षेमध्ये विचारलेले गेस प्रश्न घेणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.